नमस्कार, प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण पनीरची भाजी तीही एका वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत. जर आता काही हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल खाण्याची इच्छा झाली तर तेही आपण घरीच बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला हॉटेलला जाण्याची गरज भासणार नाही. शिमला मिर्च, कांदा आणि पनीर यांचीही अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही भाजी खायला एकदम अप्रतिम लागते. तर आपण आता या भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया. त्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवून घेतली आहे. कढई गरम झाली की आपल्याला त्यामध्ये 3-4 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकून घ्यायचेत. त्यामध्ये आपण 3 लवंग, 3 काळी मिरी, 1 मोठी विलायची, 1 दालचिनीचा तुकडा, जिरे आणि 1 तमालपत्र हे टाकून घेतलंय. आता आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. कांदा टाकून झालाय. आता आपल्याला लगेचच यामध्ये 2 मिरच्या ज्याचे आपण तुकडे करून घेतलेत ते टाकून घेतलेत आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा तोही टाकून घेतलाय. आता आपल्याला हे ढवळत ढवळत मिश्रण परतून घ्यायचं आहे. सतत ढवळत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. थोडासा कलर ट्रान्सपरंट झाला की आपण यामध्ये 10-12 काजू या पद्धतीने टाकून घेणार आहोत. काजू टाकल्यामुळे ग्रेव्ही अगदी दाटसर तयार होते. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. लक्षात ठेवायचे, कांद्याचा कलर आपल्याला जास्त काळपट होऊन द्यायचा नाही. या पद्धतीने आपल्याला हे सर्व एकत्रित करून तयार करून घ्यायचे. आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकल्यामुळे आपण टाकलेले हे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतात. 5 मिनिटे झालेले आहेत. टोमॅटोही इथे सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण हे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पेस्ट बनवून घेणार आहोत. तर दुसरीकडे आपण इथे एक पॅन ठेवून घेतलाय. त्यावरती तूप टाकून घेतलंय. यावरती आपण पनीरचे तुकडे हे लालसर रंगावर भाजून घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे तेलामध्येही फ्राय करू शकता, परंतु मी या पद्धतीने इथे शॅडो फ्राय करणार आहे. पाहू शकता आपल्याला इथे सर्व तुकडे या पॅनवरती टाकून घ्यायचेत. अगदी 1 मिनिटं लागतात. आता हे पनीर आपल्याला दुसऱ्या साईडनेही फ्राय करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपण हे पलटून घेणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित असं सर्व साईडनी भाजलं जाईल. हे सर्व पनीरचे तुकडे आपण पलटी करून घेतलेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. पनीरचे तुकडे काढून घेतलेत. आता यावरती आपण या पद्धतीने कट करून घेतलेली शिमला मिर्च आणि कांदा टाकून घेणार आहोत. हेही आपल्याला अगदी 2 मिनिटं मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं तूप टाकलंय. लो मीडियमवरती आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत भाजायचे नाही. यामध्ये क्रंच राहायला पाहिजे. त्यामुळे अगदी 2 मिनिटं मोठ्या गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचे. 2 मिनिटं झालेले आहेत. शिमला मिर्च आणि कांदाही व्यवस्थित असं परतलं गेलं आहे. आता हेही आपण काढून घेणार आहोत. मिक्सरमध्ये हे वाटण काढून घेतलंय आणि याची आपण पेस्ट बनवून घेतली आहे. पेस्ट बनवून झाली. आता इकडे आपण कढई ठेवून घेतली आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. इथे आपण 4 चमचे तेल टाकून घेतलंय. तेल थोडंसं गरम झालं की आपण यामध्ये ही बनवून घेतलेली पेस्ट टाकून घेणार आहोत. या तेलामध्ये आपण बनवून घेतलेली पेस्ट टाकून घेतली आहे आणि हे मिश्रण आपल्याला बुडापासून ढवळत ढवळत 3-4 मिनिटे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. 3-4 मिनिटे झालेले आहेत. आता आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. मसाल्यांमध्ये आपण इथे पाव चमचा हळद टाकून घेणार आहोत. हळद टाकली आहे. आता आपण इथे 1 चमचा धना पावडर टाकून घेणार आहोत. धना पावडर टाकून घेतली आहे. आता 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा बॅडगी मिरची आणि 1 चमचा गरम मसाला आपण इथे टाकून घेतला आहे. हे सर्व आपण मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आणि या पद्धतीने व्यवस्थित ढवळत ढवळत परतून घेणार आहोत.
5 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही ग्रेव्हीचा कलर चेंज झालेला आहे. आपल्याला ही ग्रेव्ही अजून 2-3 मिनटे परतून घ्यायची आहे. त्यानंतर ग्रेव्हीचा कलर हा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे ग्रेव्ही आपली अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, भाजीमध्ये हे पाणी गरम करूनच टाकायचं आहे. इथे आपण पाणी टाकून घेतले. आता हे आपल्याला पुन्हा व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आपल्याला इथे पुन्हा 1 चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे. तसेच 1 चमचा आपण कसुरी मेथी इथे कुस्करून टाकून घेणार आहोत. या दोन्हीमुळे आपल्या भाजीला हॉटेलसारखी चव येते. हे दोन्ही टाकून घेतले आपण पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी 1 मिनिट शिजल्यानंतर आपण परतून घेतलेली शिमला मिर्च आणि कांदा यामध्ये टाकून घेऊयात आणि पुन्हा आपण परतून घेतलेलं पनीर यामध्ये टाकून घेतले. पनीर टाकून झालेलं आहे. आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे, एकत्रित करून घ्यायचे. हे सर्व एकजीव झालंय. आता आपल्याला अगदी 2 मिनिटे झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. झाकण काढलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे भाजीचा कलर किती छान आलेला आहे. यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. इथे आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि हे पुन्हा आपण मिक्स करून घेतले. मिक्स झालेलं आहे. अगदी 1 मिनिट आपल्याला इथे ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 1 मिनिटानंतर ही भाजी आपली तयार होते. पाहू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे तो. चव तर अगदी अप्रतिम येते. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही एकदा या पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा. मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल. आज आपण बनवलेली ही पनीरची भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.